ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. याच्या मागचं हे होतं आणि काय सांगा प्रशासनासाठी? प्रशासनाला आमच्यासाठी आज संपलेला आहे आणि त्यांच्या आत्म्यात सद्गती मिळो याच्यासाठी म्हणून हा दशक्रिया विधी आहे. गेली 10-15 वर्षापासून इथं सातत्याने अपघात होत आहेत, नाहक बळी इथं जात आहेत. 100च्या आसपास आत्तापर्यंत इथं बळी गेलेले आहेत आणि कारण नसताना लोक इथं मृत्युमुखी पावत आहेत. आपल्या घरी जाण्यासाठी कुठून बाहेर गावावरनं आलेले असे लोक ज्यांना माहितीही नाही, मृत्यूची कल्पनाही नाही, काही समजतही नाही, त्याच्या आतमध्ये सगळं हे जातं आहे. प्रशासनाच्या चुकीमुळं इथं जिवंत अग्नी देऊन इथं त्या दिवशी अग्नितांडव जो झाला आणि ज्याच्यातनं ही तिरडी आंदोलन आम्ही त्या दिवशी उभं केलं, त्याच दिवशी आम्ही त्यांना सांगितलं होतं 48 तासामध्ये जर ठोस निर्णय या नवले पुलाबाबत जर तुम्ही घेतला नाही तर इथंच आम्ही दशक्रियासुद्धा घालू. त्यानुसार आज आम्ही दशक्रिया घालतोय. आत्ता 10 दिवस उलटत आले तरी देखील अजूनही कुठल्या प्रकारची ठोस अशी उपाययोजना कुठलीही घोषित झालेली नाही आहे. तर याचं दुःख आहे आम्हाला. परंतु आता आज दशक्रिया हा आज संपल्यानंतर 15 दिवसाची आणखी आम्ही आज त्यांना मुदत देतोय की हा एलिव्हेटर ब्रिज पहिला बांधायला लगेच सुरुवात तातडीने करा. जर तसं नाही झालं तर येत्या 15 दिवसामध्ये हा रस्ता खोदून आम्ही रस्ताच बंद करून टाकू. नेमकं अडचणी काय आहेत सुरू करण्यासाठी काम? या मलाच कळत नाही आहे. कारण जर केंद्रीय मंत्री जर गडकरी साहेब म्हणतात की 3000 कोटी रुपये 2021 पासून त्यांच्याकडे जर पडून आहेत, रस्ता करण्यासाठी लागणारी जर निधी जर त्यांच्याकडे उपलब्ध आहे, याचा अर्थ प्रशासनाकडनं प्रस्ताववरती व्यवस्थित जात नाही आहे आणि प्रस्ताव न गेल्यामुळे तो मंजूर होत नाही आणि मंजूर होऊन त्याच्यावरती काम होत नाही आहे. इथं भौगोलिक परिस्थिती तशी आहे की दुसरीकडनं म्हणजे कात्रजचा जो जुना रस्ता आहे त्या रस्त्याने वाहतूक वळवता येऊ शकते. इथं काम करायला तशी अडचण नाही, तरी देखील 15 वर्ष 100 बळी होस तोपर्यंत हे प्रशासन का वाट पाहतंय हा खरा प्रश्न आहे. तर तिरडी आंदोलनानंतर दशक्रिया विधी आता 15 दिवसानंतर नेमकं तुमचं पाऊल आणि आंदोलनाचं स्वरूप कसं असतं? आंदोलनाचं स्वरूप आमचं काहीच नसणार आहे. आम्ही स्पष्ट आणि क्लिअर सांगतोय की हा संपूर्ण रस्ता आम्ही मशीनच्याद्वारे खोदून टाकणार. हा रस्ता आम्ही बंद करून टाकणार. कारण नाहक बळी जर जात असतील आणि आज तागायत इथं तिथे कुठे ना कुठेतरी बातम्या कळत होत्या, परंतु आता घरापर्यंत उमऱ्यापर्यंत येऊन मृत्यू थांबलेला आहे. तर आता तर आम्ही शांत बसू शकत नाही, कारण आम्ही आमच्या मरणाची वाट पाहू शकत नाही.